झालाय चहा पाणी हा तुमच्या संगीताचं पण झालंय चहा पाणी आणि काय झालंय माहितीये का आता भाकरी करते ते बाजरीच्या भाकरी बर का आणि भाकरी करता करता 4 भाकरी केल्या आणि गॅस संपून गेला मग काय मग आले बाहेर भाकर खाल्ली वे अर्धी भाकर खाल्ली मटणाच्या कोड्या सोबत बर का चिकन होतं रात्रीचं मस्तपैकी चिकनच्या भाजी सोबत अर्धी भाकर खाल्ली आणि एक सांगायचं म्हणजे रात्रीचं चिकन जे असतंय का थोडंफार तिची सकाळी भाजी खावा खूप छान लागती जी रात्रीची भाजी उरलेली असती का ती असं काय बात नाही थोड्या वेळाने व्हिडिओ आहेच येणार आहे तुम्हाला संगीता प्रोडक्शन वर तर नक्कीच बघा कसं आहे काय नाही आपल्या घरी कोण आलं होतं पाहुण्याचं तर एक जणांनी मला इंस्टाग्रामवर व्हिडिओ सोडला होता तर एक जणीने मला कमेंट टाकली त्याच्यावर आता तिची कमेंट काय एवढं हे नाही कारण की असे भुकणारे लोक खूप राहतात आहे की नाही भावना बहिण खरे का खोटं तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंट मध्ये जाऊन बघितलं तर तिचे 50 का 60 फॉलोअर्स होत आणि पोस्ट भले आहेत 100-200 कोणी हुंगण नाही त्याच्यामुळे तिला वाटलं चला हिचं नाव घेतलं तर हिच्या नावाने तरी फॉलोअर्स भेटते नाही की नाही तर तिनं अशी कमेंट टाकली की ही एवढी भिकारी आहे म्हणले म्हणजे मी एवढी भिकारी आहे की हिला साड्या सुद्धा नाहीत म्हणे घालायला नुसतं गाऊन घालीत राहते हिला समजत नाही का पाहुणे रावळे आले तरी साडीच गाऊनच घालती हिला ही भिकारी हिला साड्या नाहीत हिला कपडे नाहीत घाला तर मी तर काहीच बोलणार नाही भांडण बंड काही कसं आहे माहिती आहे का मी कर्मावर विश्वास ठेवते मी बाकी दुसरं कोणावरच विश्वास ठेवत नाही मी फक्त कर्मावर विश्वास ठेवते कारण की हे जे कर्म असते का जेव्हा तुम्ही कोणाला बोलताय का ते वापस येते आणि तुमच्यावर पण हे होते आता ही मला भिकारी म्हणली तर भावना बहिण मला तुम्हाला एक बोलायचं एक सांगायचं आज की जर आपल्या घरी कोणी आलं तर ते नटणं खटणं नटून खटून सईना व्हिडिओच काढायचे का हा ठीक आहे ना ते व्हिडिओ पण काढणं जरुरीच कारण की ते लोक म्हणजे ते एवढ्या लांबून आणले असतात आपल्याला तर मग आपण त्याला चहा पाणी करायचं त्याचं जेवण नाश्ता त्यांचं म्हणजे हे करायचं त्यांची उठ बैस करायचं का आपण नटून खटून फक्त व्हिडिओच काढायचे मला एवढं सांगा तुम्ही आता आपण घरी काय गाऊनवरच राहतात का नाही तुम्हीच सांगा आता या आईनं मला म्हणजे त्यांच्या मुलांनी मला फोन लावला की ताई आम्ही यायला लागलो तर म्हणलं ठीक आहे या 10-15 मिनिटामध्ये ते घरी आले आणि तुम्ही सांगा मग मी मेकअप थट्टा करून बसू का अरे यार येणार मग व्हिडिओ काढू तुम्हीच सांगा भावना बहिण म्हणजे साडी घालणं नटणं एवढं जरुरी आहे का आणि ह्या गाऊन मध्ये काय म्हणजे काय दिसतंय साडीपेक्षा तर गाऊन पेक्षा तर साडीमध्ये पोट हे दिसतंय का नाही पोट दिसतंय पाठ दिसती का नाही गाऊन मध्ये काय दिसतंय बरं मला सांगा बरं तुम्ही काय दिसतंय गाऊन मध्ये झाकून पाकून तर राहते त्याच्यामध्ये खराबी काय गाऊन मध्ये म्हणजे गाऊन घातलं तर भिकारी होते काय माणूस हा तुम्हीच सांगा मी एवढंच बोलणार की मी आहे ना भिकारी असू काय असू मी माझ्या घरची भिकारी तू नको तेवढं टेन्शन घेऊ बर का आणि आहे ना मी भिकारी जरी असले ना तर माझ्या घरी कोणी आलं ना तर मी त्यांना काळा चहा का होईना करून पाजिते तुझ्यासारखं नाही तू कशी करत असेल वाटतं तुझ्या घरी कोणी येतंय का नाही काय माहिती तू नट्टा थट्टा पट्टा करून त्यांना दाखवतेस वाटतंय होय तुम्ही सांगा भांडण बहिण मला एक कमेंट करून आता की मग कुठं चुकलं जर मग स्वयंपाक पाण्यात जर वेळ जात असेल तर मग चुकलं का किंवा मी दुसऱ्या वेळेस पण अशीच करू का फक्त नट्टा थट्टापणा करून आणि साडी घातली आपण मेकअप केला आपण तर आपल्याला स्वयंपाक होतोय का आवडता येते का तुम्हाला पण हे माहिती आहे ज्या लेडीज असतात ताई साहेब त्यांना पण हे माहिती आहे की साडी घातल्यावर माणसाला आवडता येते का स्वयंपाक पाणी करता येतोय का काही काही लेडीजला येत असेल काही कसं पहिल्यापासून सवय राहते ना साडी घातली आता कसं आहे आपण गाऊन घालतो गाऊनची एक सवय झालेली असती आणि ते मेकअप बिकअप करून सैना गॅस पशी बसा सगळे वगळे येतच आहेत आणि मला नाही वाटत की बाबा असं म्हणजे पाहुणे रावळे आले तर साडी घालूनच बसा स्वयंपाक पाणी नंतर करा चहा पाणी नंतर करा पण हो त्यांच्या देखत नटून थटून बसा जेणेकरून त्यांनी पाहिलं पाहिजे ते का पूजायला येत का आपल्याला म्हणजे मी जेवढा वेळ समजा स्वयंपाक पाण्यामध्ये घातलाय तर तेवढा वेळ मी नटणे थटण्यात घालायचा होता हो ना त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायचे होते हो ना त्यांना भाकरीचं काही विचारायची गरज नाहीये
खाऊ का नका तर खाय ना. आहे की नाही भावना बहिणो? ते तिकडून आलेत का नाही भाकर खाऊन, त्यांना भुका लागल्यात का नाही, त्यांना चहा द्यायची का नाही, पाणी द्यायचं का नाही, हे काही विचारायचं नाही. फक्त आपण आपलं थट्टा-मट्टा करून बसायचा आणि म्हणायचं व्हिडिओ काढू बाबा आपण. चला. जर मला जर हे असं करायचं असतं तर मी थट्टा-पट्टा करून सईना बस स्टँडवरच भेटले असते त्यांना. म्हणले असते, "ये इकडं बस स्टँडला, घरी नाही येत मी." काही अशा बाया करतात ना, की बस स्टँडवर किंवा लांब कुठेतरी बोलतात, या म्हणतात तर घरी नाहीत आम्ही. इकडे-इकडे या आणि आपण इकडे-इकडे भेटू. इकडे-इकडे व्हिडिओ काढतात तिकडे-तिकडं. ना घरी ना चहा ना पाणी. तर मग कुठं चुकलं बरं भावना-बहिणो सांगा बरं तुम्ही. कुठं चुकलं मायावालं? हं? म्हणजे मी गाऊन घालते तर मी भिकारी का? लोकांची एवढी सोच आहे ना, एवढी निचतेची सोच आहे ना, तुम्हाला काय सांगू? तर अतिप्रमाणाच्या बाहेर सोच आहे. तिला वाटलं की बुवा हिचं नाव मी तिचं नाव घेईन, मग ती माझ्या नावावर फेमस होईन, आहे की नाही? तर हे असं TikTokला एवढं काही माहिती नव्हतं पहिलं-पहिलं जेव्हा सोशल मीडिया आपल्याला फक्त माहिती नव्हतं हे काय आहे आणि काय नाही, हे कुठे व्हिडिओ जातोय, काय जातोय, हां, काढायचा आहे, काढायचा आहे. पण नंतर सगळं समजलं. या बायका ज्या आहेत का काही त्यांना कुत्रे पण हुंगत नाहीत. ते एखाद्या फेमस व्यक्तीचं नाव घेतात मग त्याच्या नावावर त्याला शिव्या द्यायच्या, त्याला टार्गेट करायचं आणि मग त्याच्या नावावर फेमस व्हायचं. हे TikTokला समजलंय कारण की एका कुत्रीने केलं होतं. मग नाव घेऊन फेमस झालं. असे काही लोक असतात ह्या जमान्यामध्ये. भावांनो-बहिणो कशी आहे म्हणजे विचित्रपणा एक विचार करण्याची गोष्ट आहे. मला एक आश्चर्य वाटला, की अरे यार, ह्या लोकाला म्हणजे त्या व्यक्तीला ती व्यक्ती एवढ्या लांबून येते, त्याला चहा-पाणी करायची किंवा त्याला जेवण-बिवण करून घालायची ती हे नाहीये. फक्त तुम्ही साडी थट्टा करून नटा आणि त्यांच्या समोर बसा. हे जरुरी. थू आहे अशा लोकांच्या जिंदगीवर. तर सांगा एक-एक कमेंट करून मग काही चुकलं का? आणि व्हिडिओ येणार आहे तुम्हाला संगीता प्रोडक्शनवर 1:30 वाजताचा बघायला विसरू नका भावांनो-बहिणीनो. लव्ह यू सगळ्यांना. टेक केअर. घ्या सगळ्यांनी काळजी.